गाठाण्या, अरे गाठाण्या, हे गाठाण्या, अरे का रे गाठाण्या, अरे तुझ्या कानाचे काय बोगदे झाले की काय? आजा पतंग पकडली मी आता बियाला खुश होईल. बेला कोण बेला? मैत्रीण आहे माझी. कायला असते बेला? अरे शाळेची बेल होती, चल लवकर. पण आजा शाळेत जाऊन काय करू? भजी तळ भजी. म्हण काय करू? हा, अरे शाळेत जाऊन काय करतात रे? एवढ्या सुंदर बाई आहेत. आजा अरे म्हणजे चांगले शिकवत्यात तुला. हा, तुला शाळेचा कटाळा कसा येतो रे? मला तर रोज शाळेत जावं वाटतंय तुझ्या. आजा माझ्याकडे पुस्तक नाही, बाई वर्गात बसू देत नाही. तू कधी आणणार पुस्तक? पुस्तक आणू की आणू की आणू. कधी? शाळा सुरू होऊन 3 महिने झाले. 3 महिने. अरे तुझ्या बापाचे इन्शुरन्सचे पैसे मिळाले ना की समधी पुस्तके घेऊ बघ आपण. इन्शुरन्सचे पैसे म्हणजे मला या वर्षी पुस्तक मिळणं अवघड आहे. रताळ्या, अरे दुष्काळ होता म्हणून का हा मार्ग शोधायचा होता भाई? मी नाही इतकं दुष्काळ पचवून अख्खं कुटुंब सांभाळलं. अरे तू गेलास ना तुझा मार्ग मोकळा करून, पण या पोराला मला उत्तर द्यावी लागतात. आणि तुझी बायको तर काय आभाळाला डोळस लावून बसलेली असती, जणू काय तू परत येणार आहेस. अरे तुझ्या त्या इन्शुरन्स वाल्याकडे चक्रा मारून मारून मी दमलो रे बाप्पा. कसं होणार आहे या पोराचं कुणास ठाऊक. काय रे, काय बघतोय? कुठं काय? कुठं काय दाखवू का तुला? आधी चड्डी नीट पकडायला शिक. ए आता गप निघतो का? काय दाऊ तुला घालतानाचा इंगा? ए बेला, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. पतंग. तुला हसाया काय झालं? केवढा पळालो माहिती का तुझ्यासाठी पतंग पकडाया. पण पोरेला कोण पतंग देतं का? मग काय देऊ तुला? उद्या शेंगा आणू का? नाही, मला नाही शेंगा आवडत. मग काय आवडतो? बाई. बाई? बाई आले बाई. तू पतंग का आणली शाळेत आज? बेला. काय? बाई शाळेची बेल वाजली, पतंग राहू दे इथेच. मरावे नाही रे शुभंकर, भरावे. ती भाची शेंडी राहून गेली बाई. आता सर्वांनी कालची प्रश्न पाठ केली का? मग पुस्तकं बाजूला ठेवा आणि उत्तर द्या. मंडाले येथील तुरुंगात लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? तू सांग शुभंकर. गीता रहस्य. बस कर. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तूच सांग शुभंकर. लाल बहादूर शास्त्री. अरे वा, आजाने पुस्तक आणून दिलं वाटतं. तुला सगळं पाठ आहे. नाही अजून, इन्शुरन्सचे पैसे नाही मिळाले, माझ्याकडे पुस्तक नाहीये. मग तुला हे सर्व पाठ कसं? तुम्ही मागल्या वेळेला प्रश्नांची उत्तरं दिली होती ना, ती मला पाठ आहेत. मग तुला हे सर्व एकदा ऐकल्यावर पाठ होतं? ते मला माहित नाही, पण लक्षात राहतं. माझा आजा लई विसरबोळा आहे. मग मीच त्याला सांगतो त्याने कुठं काय ठेवलंय ते. हा बोला. काय साहेब मी सकाराम बगाराम बिराडे. राहणार. ते सगळं सांगायची गरज नाहीये. नाही ना. हा. नशीब माझं साहेब. गेलं वर्षभर चक्रा मारून मारून तुम्ही मला निदान ओळख तरी दाखवली. तुम्ही कामाचं बोला हो. अहो मग का टाइमपास करायला येतो का साहेब आम्ही इथं? हा साहेब, तेवढा माझ्या मुलाच्या पॉलिसीचा चेक देऊन टाका की साहेब. मी सांगतो तुम्हाला साहेब, मी तुमच्या स्वप्नात सुद्धा भेटणार नाही.
अहो आम्हाला मजा वाटते का तुम्हाला इथे फेऱ्या मारायला लावायला? हा, एकतर सगळी कागदपत्र तुम्ही नीट आणत नाही. तुम्हाला चेक द्यायचा कसा आम्ही? वरच्यांना पण आम्हाला ही सगळी कागदपत्र दाखवावी लागतात. भय भय तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब. हे बघा साहेब, या वक्ताला मी समधी कागदपत्र आणली. मागच्या टायमाला तुम्ही सांगितली ना ती समधी घेऊन आलो बघा. बघू. हे बघा. हा, अहो यात तुमचा आयडेंटिटी प्रूफ कुठं आहे? ते काय असतं? अहो म्हणजे तुमचा ओळखीचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ज्यावर तुमचा फोटो असतो, फोटो. अहो पण आता सांगताय तुम्ही ते, मागल्या टायमाला सांगितलं नव्हतं तुम्ही मला. ते तुम्ही विचारायला हवं होतं. बस का साहेब, आता तेवढं आम्हाला कळलं असतं तर आम्ही इथं वर्षभर चपला कशाला झिजावल्या असत्या. पण मी काय म्हणतो साहेब, तुम्ही एकाच वक्ताला समजा लिहून का देत नाही साहेब? हा, इथं आल्यावरच आठवतं का तुम्हाला समज? हे बघा, माझ्याकडे फालतू वेळ नाही आहे गप्पा मारायला. तुम्ही तुमचा आयडेंटिटी प्रूफ घेऊन या आणि तुमचा चेक घेऊन जा. अहो पण मी आणलं होतं की ते काय म्हणतात तुम्ही ते आधार कार्ड का काय ते, त्याची झेरॉक्स कॉपी बी आहे माझ्याकडं. ही बघा. झेरॉक्स नाही चालणार, तुम्हाला मला ओरिजिनलच दाखवावी अहो लागेल. पण साहेब आता त्याच्यासाठी मला 100 मैल दूर जावं लागलं की साहेब. हा, बसचं भाडं किती वाढलंय ते, एस टीला 1,500-2 हजार रुपये दिले की मी तुमच्याकडे चक्रा मारता मारता. अहो तेवढ्यात माझं बियाणं आलं असतं साहेब. यावर्षी जर पाऊस चांगला झाला तर साहेब तुम्हाला काय वाटतं, यावर्षी पाऊस चांगला होईल? साहेब तुम्ही देवाकडे प्रार्थना करा चांगला पाऊस होईल म्हणून. गेलं वर्ष समजा कोरडं गेलं की हो साहेब. हां, पाणी पाहिलं तर फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यात. माझा पोरगा तर हे सगळं ऐकलंय हो मी. तुम्ही तुमचा ओळखीचा दाखला घेऊन या आणि चेक घेऊन जा. पण साहेब मी काय म्हणतो, ते दाखलं मी तुम्हाला उद्या आणून दाखवतो की. आज मला चेक देऊन टाका ना साहेब. तसं नाही करता येणार हो, तुम्हाला सगळ्या अटींची पूर्तता करावीच लागणार आहे. अहो पण या अटीची पूर्तता करता करता माझी तिरडी स्मशानात जाणार नाही का? हो आजोबा, काय बोलताय तुम्ही? आम्ही तुम्हाला इथे त्रास द्यायला बसलोय का? हा, अहो गेल्या वर्षभर तुम्ही हेच सांगताय साहेब. साहेब मी तुम्हाला भाजलेले शेंगा आणून देऊ का? म्हणजे देता का चेक तुम्ही मला? हे बघा, तुम्ही ओळखीचा दाखला घेऊन या आणि चेक घेऊन जा. अहो पण चला आता निघा तुम्ही, फुकट माझा वेळ वाया घालू नका हो. माणसं असतात एक एक, बघ त्याला. आजोबा जरा इकडे या. हो आजोबा. 10-12 वर्षांचा असेन मी. असाच एकदा वाईच्या खोऱ्यात असलेल्या मेनवली गावी गेलो होतो. मेनवलीला नाना फडणवीसांचा. ओ बिराडे, काय चाललंय तुमचं? काय चाललंय तुमचं? काय नाही, ते आपलं ते गलथान्या. गलथान्या? कोण गलथान्या? अहो तो तुमचा शुभंकर, तो आमचा गलथान्या. त्याला न्यायला आलतो. एक सांगू बाई, आजकाल पोरांची दप्तर लई जड होत चालली आहेत. पण माझ्या गलथान्याचं तसं नाही, त्याचं दप्तर लई हलका असतंय. आजा, इन्शुरन्सचा चेक मिळाला का? काय रे? अरे तू मला ओळखत नाही म्हणाला तो इन्शुरन्स वाला. काय? हो, रोज काहीतरी नवीन खणून काढतो. अरे त्याला पैसे हवेत. गलथान्या, तुला उद्या सुट्टी आहे ना? वाय आजा, उद्या बेलाला पतंग उडवायला शिकवायची. अरे ते राहू दे, माझ्यासोबत चल. कुठं? अरे त्या इन्शुरन्सच्या ऑफिसात. नाही, मी नाही येणार. मला तिकडे लय कंटाळा येतो. एकदा तुझ्या बरोबर आलो होतो. अरे चल की बाबा. वडापाव देणार? देईन की, पण आपल्याला चालत जावं लागणार बघ. बसला पैसे नाही राहणार. चालत नाही, पळत जायचं. एका वडापावासाठी म्हाताऱ्याला पळवणार म्हणायचं की तू. उद्या तरी तो साठी भेटला पाहिजे, म्हणजे चेक मिळेल आपल्याला. कंटाळा आला मला आता चक्र मारू मारू. साठे भेटला तर चेक भेटत नाही, आणि किती चक्रा मारायच्या त्याच्याकडं. अरे कुठं पळतोयस? अरे थांब. अरे मला येऊ दे की, थांब. अरे थांब. अरे कुठं पळतोयस? अरे दम लागला की रे बाबा मला.
अरे कुठं पळतोयस? ओ काका ती वायर तिथं लावा, गाडी चालू होईल बघा. जा रे तू तुझ्या कामाला, डोकं फिरवतोय. आजा आजा पोरं बरोबर बोलत होतं. आजा आजा काय होतंय तुला? काय दम लागला र पोरा. आता कसं वाटतंय? काही खरं नाही र माझं. काळजी घे र पोरा तुझी. आता माझं दिस भरत आलं बघ. ए आजा कधी येणार तो तुझा साहेब? अरे साहेब आणि पाऊस दोघं बी सारखीच. दोघांचं काय बी सांगता येणार नाही. किती दिवस त्याच्या मागं फिरणार? तो पैसे दिला असं वाटतं का? अरे वा, असं कसं? हक्काचे पैसे आहेत, द्यावंच लागतील. मी तुला आजच त्याच्याकडून चेक घेऊन दाखवतो. अरे जा जा, थोड्या वेळ जाऊन खेळ. उगाच गप्पा न घागूस. जा. आणि चेक घेऊन दाखवला तर? हा, मग मी तुला तू मागशील ते देईन. मग तो तुझा साहेब आला की मला बोलव. बघ मी काय करतो ते. वय वय वय, जा जा खेळ. आला मोठा हुशार. काय हो, कुणाची वाट बघताय? साठे साठे साहेबाची. हो, ते तर आज येणार नाहीयेत. अहो पण इतक्या वेळापासून मी इथं बसलोय, मला कोणी सांगितलंच नाही. इथं आमच्या वेळेची कुणाला किंमतच नाही. तुम्ही कुणाला विचारलं नसेल म्हणजे तुमची चूक आहे. अहो पण समजे कागद आणले की मी दाखवायला. तुमचं काम मी करून देऊ का? एक वडापाव दिला तर चालेल का? काय रे गलथान्या, वडापावला पैसे कोणी दिले तुला? हा, गांधीजींनी दिले. गांधीजींनी दिले म्हणजे? ते आता तू सगळं सोड. आता चल आपण घरी जाऊ. तुला उद्या चेक मिळवून देतो. अरे पण चल तू. काय आजा कसला विचार करतोय? अरे आज तरी चेक भेटल ना. अरे अजून तुझी फीस भरायची राहिली. माझं तर डोकंच चालणं झालंय. चेक मिळणार पण वडापाव देणार? वडापाव? अरे 13 रुपये शिल्लक आहेत. एवढेच पैसे राहिलेत. चेक मिळवून दे, मग तुला पाहिजे तेवढे वडापाव देईन मी. तू आता बघच. ह्यो डब्बा कसला? हा? चल तुला कळेल. हा? चल. चल. ओ बिराडे, काय कुठे निघालात? ते शहरात चाललो होतो. बरं. आमच्या पोराच्या इन्शुरन्सच्या चेकचं काम आहे. हा हा हा. तुम्हाला तर माहितीच आहे समजा. हो हो हो. तिकडे चाललो होतो हा मी. हा हा. हो पण काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे काय, ते एस टीनं जायला पैसे नाहीत माझ्याजवळ. हा, एस टीनं जायला. पैसे नाही आहेत? हा होय. ठीक आहे ठीक आहे, इकडे या. हा, हे घ्या घ्या घ्या, बाकीचं नंतर बघू. हा घ्या घ्या, या जाऊन. होय होय. हा हा. येतो बरं येतो. बरं. राम राम. माणसावर कोणती परिस्थिती येईल सांगता येत नाही. एस टी आली. चल चल लवकर.
चल चल पुढं. अरे बापरे, चल. आजा वडापाव. अरे पैसे नाहीत रे राजा आता माझ्याजवळ. चल नंतर आजा घेऊ आपण. वडापाव. अरे नाहीत रे बाबा, खरं सांगतोय मी. चल. हे काय बघा ना. काय हे? हा, हे अटेस्टेड केलेलं नाहीये. अटेस्टेड. अहो, कुणातरी जबाबदार व्यक्तीकडून सही आणि शिक्का हवाय याच्यावर. अहो आता मला कोण देणार हो सही आणि शिक्का? तो तुमचा प्रश्न आहे. चला, हे अटेस्टेड करून घेऊन या. आता बस झाला. नेहमी नेहमी काय विनाकारण त्रास देता तुम्ही मला. मी त्रास देतोय तुम्हाला? उलट तुम्हीच त्रास देताय मला. रोज इथे येऊन माझा वेळ फुकट घालवताय. जर सगळी कागदपत्र नीट नसतील ना, तर उद्या यायचं नाही परत. अहो पण चला आता, निघा तुम्ही. आपण माझं ऐका की. निघा. आजा गल आजा गलथान्या. अरे काय झालं? आजा हा? अरे काय झालं बाबा तुला? आजा हा? आज आपला काय- चेक काय नाही ना झालं? मिळाला तर मी इथेच मरणार. आजा हा साहेब आपलं ऐकत नाही ना. अरे अरे बाळा. अरे गलथान्या. मला मरू द्या. अरे मला नाही जगायचं. अरे नगर. तुम्ही आमचा चेक नाही ना दिला. अरे आजा तू पोलिसांना बोलव. हा हा. नको. अरे अरे तू कुठं मला सोडून थांबा. कुठं बी जाऊ. थांबा, मी तुमचा चेक तुम्हाला देतो. थांबा. हा घ्या, हा चेक घ्या. अरे हा चेक घ्या तुमचा. बघ बाळा चेक दिला. बाळा बघ, आजोबांकडे चेक दिलाय. हे बघ, तू काही करून घेऊ नकोस. आजा मला डॉक्टरकडे घेऊन चल. हो, मी पण येतो हवं तर. नको माझा आजा हाय. हा चल चल. हा चल. अरे अरे ओरडू नको. अरे चल. हा जाऊ आपण डॉक्टरकडे. अरे अरे गलथान्या. अरे अरे थांब चल. आजा उतरव मला. हा काय? अरे उतरव तर मग तुला सांगतो. अरे पण तू पोटात सुरा खूप असला होता ना. कुठला सुरा? याड लागलाय का मला? मी कशाला सुरा घुसवू? अरे पण मग हे रगूत. अरे तो मी रंगाचा डबा घेतलेला ना, हा तो वतून घेतला त्या साहेबाला घाबरवायला. कसं असं नाटक व्हय? केलं. लई वल्ली आहेस तू. समजा रंगाचा डबा बतून घेतलास. कसं त्या साहेबाला घाबरवलं. व्हय. त्याची वाट लागली. मी सुरा घुसवला असं ऐकून. अरे जे मला इतक्या दिवसात नाही जमलं ते 2 मिनिटात करून दाखवलंस की तू. आता ना आपल्याला चेक मिळाला. आपली समधी काळजी मिटली बघ. आजा आता वडापाव देणार ना? वय की आता तू मागशील तेवढ्या वडापाव देईन की. आता चेक बघू दे की मला. आजा हे आजा 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 तुला काय होते? आजा आजा उठ ना. आजा तुला काय होते? आजा आजा चेक भिजतोय. आजा आजा उठ ना. आजा मला पुस्तक नको, दप्तर नको, मला काही नको. पण आजा तू उठ ना. अरे आजा अरे चेक भिजतोय. आजा आजा उठ ना रे. आजा उठ ना. आजा उठ ना रे. आजा तू उठ ना रे. आजा आजा मला वडापाव नको. पण आजा उठ ना.